अजित पवार ने छठी बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री पद की शपथ ली। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नागपुर शहर अध्यक्ष प्रशांत पवार के नेतृत्व में शपथ ग्रहण समारोह का पार्टी के कार्यालय में बजाज नगर में स्क्रीन पर सीधा प्रसारण किया गया। अजित दादा हमारे नेता के दमदार नारों से क्षेत्र में विकास का बहर गूंज उठा। शहर अध्यक्ष प्रशांत पवार, पूर्व नगर सेवक राजेश मते, प्रदेश सचिव लक्ष्मीताई सावरकर, दक्षिण पश्चिम अध्यक्ष संदीप सावरकर, उत्तर अध्यक्ष राकेश बोरीकर, केंद्रीय शहर अध्यक्ष रवि पराते, पूर्व शहर अध्यक्ष अमरीश ढोरे, दक्षिण अध्यक्ष रवींद्र भाजीपाले, युवा जिल्हा अध्यक्ष अभिलाष वनमाली, युवा जिल्हा अध्यक्ष सचिन चव्हाण, भारतीताई गायधने, नंदाताई चांदपूरकर, मनीषा साहू एवं अन्य कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। निवडून तर आले, आता उपमुख्यमंत्री पदाची 6व्यांदा शपथ घेत आहेत। जे आजपर्यंत या देशामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकमेव जर कोणी व्यक्ती असतील तर ते माननीय अजितदादा पवार आहेत। आणि जनतेने त्यांना भरभरून यश दिलेलं आहे। आणि खरा वारसदार कोण राष्ट्रवादीचा तर माननीय अजितदादा पवार हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात नागपूर शहरात आज हे स्क्रीन लावून पूर्ण या नागपूर शहराच्या येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला हे आम्ही दर्शवून राहिलो की अजितदादा 6व्यांदा शपथ घेऊन या महाराष्ट्राच्या जनतेचं भलं करणार आहेत। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ठरलेले अजितदादा पुढचं काम आणि पुढचं पाऊल काय करणार? जनतेची सेवा। ते ज्या प्रकारे जनतेची सेवा करणार आहेत त्यांच्यासारखी सेवा करणारा तर नेताच नाही आहे इथं। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि दादा हे तिघं मिळून या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील, महाराष्ट्राला नंबर 1 बनवतील, याच्यात काही वादच नाही आहे। कुठेतरी कार्यकर्त्यांची नाराजगी दिसत आहे, कारण की उपमुख्यमंत्री बनले अजित पवार, मुख्यमंत्री नाही बनले म्हणून। नाही, असं काही नाही। अजितदादांनी सगळ्यात पहिलेच क्लिअर केलं होतं की माझा भारतीय जनता पक्षाला 133 आमदार त्यांचे आहेत, म्हणून हा माझा पाठिंबा पहिलेच जाहीर केलेला होता। शिंदे साहेबांची नाराजी दूर झाली आहे का? त्यांची नाराजी दूर झाली इथनंच आम्हाला कळलं की त्यांची नाराजी। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं तुम्हाला वाटतं? हो, घेणार आहेत ना उपमुख्यमंत्री पदाची शपथ। नुसतं त्यांना म्हणजे गृहमंत्री पद न दिल्यामुळे त्यांची नाराजगी होती आणि ते आपल्या गावाला परत ते गेले, पण त्याच्या मागचा हेतू काय होता, या मागचं त्यांचं गूढ काय होतं राजकारणात? आता तेच सांगू शकतील, मी तर काहीच सांगू नाही शकणार त्याच्यावर। त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते गेले। आराम करण्या